सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध कामांच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 5,500 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित असणार आहेत। सकाळी रामकरपत इथं ते पाहणी करणार आहेत। त्यानंतर रामकुंड परिसराची पाहणी करून जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचं ते उद्घाटन करणार आहेत। आणि यानंतर त्र्यंबक रोड परिसरात असलेल्या ठक्कर ग्राउंड इथे त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे। तर या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। आगामी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 5,500 कोटी रुपयाच्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर येणार असून आता त्याची जय्यत तयारी होताना आपल्याला पाहायला मिळते। मी आता नाशिकच्या ठक्कर मैदान येथे आहे। तर जर बघितलं तर सकाळी मुख्यमंत्री विमानतळावरून रामकरपताच्या पाहणीनंतर गोदावरी नदीच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जाणार आहे आणि त्यानंतर नव्याने जिल्हा परिषदेची जी इमारत बांधली त्याचे उद्घाटन केल्यानंतर याच ठक्कर डोम येथे त्यांची जाहीर सभा जी आहे ती पार पडणार आहे। आणि या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तब्बल 5,500 कोटी रुपयाच्या कामाच्या उद्घाटनाचा शुभारंभ करण्यासाठी देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत। दुपारी 1 वाजेच्या सुमारास याच ठिकाणी उपमुख्यमंत्री हे नागरिकांना संबोधित करणार आहेत। त्याचबरोबर आगामी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जे कामं 5,500 रुपयाची होते त्या कामाच्या उद्घाटनाच्या शुभारंभाप्रसंगी मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहे। कॅमेरा पर्सन सोनू पेढेसह सागर गायकवाड, जी 24 तास नाशिक।